सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान आम्ही तुला देतो यासाठी की आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस, तू आमचा सहाय्यकर्ता मार्गदर्शक पुढारी झालास। तुझ्या दयेमध्ये, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये प्रभू आम्ही ज्या वेळेस एकत्रित आलो त्यावेळेस प्रभू तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला राखलंस, तू आम्हाला आशीर्वादित केलंस, तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाला तृप्त केलंस। प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। जिवंत देव बाबा आम्ही विशेष करून तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळासाठी देतो। तुझे आभारच मानतो जिवंत देव बाबा, कारण आज आम्ही पुन्हा एकवार या शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या प्रभुवारी प्रभूजी तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। प्रभू मागच्या असणाऱ्या वर्षभरातल्या प्रत्येक प्रभुवारी तू आमच्या संगती बोलणारा देव झालास। तुझ्या दयेमध्ये, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये तू आमच्या संगती संधान साधलंस। किंचितही तुझी दया, तुझी कृपा तू आमच्यापासून तू दूर केली नाहीस, याबद्दल देवबाबा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। प्रभू आजची भक्ती तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आणत असताना देवबाबा आम्ही आजच्या भक्तीला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि तुला आग्रहाचं आमंत्रण देतो की आजच्या भक्तीचा चालक मालक पुढारी तो मला आपल्या वधस्तंभाच्या आड तू रखीव आजच्या भक्तीचं चालक पण करत असताना, संदेशाची सेवा करत असताना लागणारे सर्व प्रकारची कृपा मला तू आमचा जिवंत देव करू। देवबाबा गायले जाणारं प्रत्येक गीत, वाचण्यात येणारा शास्त्रभाग, त्यावर होणारा मनन आणि चिंतन येशूच्या नावामध्ये आशीर्वादाचं तू कर। हो दे पुन्हा एक वार प्रभू आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज ज्या पद्धतीने आणि जे विचार घेऊन तू आमच्या संगती प्रभूजी प्रगट होऊ इच्छितोस, तू आमच्या संगती बोलू इच्छितोस, पुन्हा एक वार प्रभूजी त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी प्रभूजी आमचं अंतःकरण, आमचे कान प्रभूजी तयार करणारा जिवंत देव करू। इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, सर्व इक्विपमेंट्स, सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्रभूजी गाणारा प्रत्येक व्यक्ती, सेवा करणारा प्रत्येक तुझं लेकरू, या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत धन्यवाद देतो। प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक, आमेन। यावेळेस आपण सर्वजण उभे राहू आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 33 हे गाऊन परमेश्वराच्या आराधनेला आपण सुरुवात करणार आहोत। गीत ईश्वराची दया किती थांबतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधुवरी जाणा। देव मोरे प्रेमे पान टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार। सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐक तुझा दिव्य लोकी प्रीती तेथे वसती। देव मोरे प्रेमे टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार। देव करावं अन्न नाही लागेना, केवळा भोगन मानू माणसाला कळेना। देव मोरे प्रेमे टाकी माझ्या वरी भार,
यावेळेस आपण उभे असताना स्तोत्र संहिता 103 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पहिलं वचन मी आणि दुसरं वचन तुम्ही अशा रीतीने. लेट अस रीड Psalm 103 रिस्पॉन्सिव्हली. स्तोत्र संहिता 103 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पहिलं वचन मी आणि दुसरं वचन तुम्ही अशा रीतीने. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस देता ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. बस Oh,
खुशी से आराधनासाठी घेणार आहोत। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। सारी दुनिया के हजारों लोगों में लुटाने आया है प्यार ही प्यार। सारी दुनिया के हजारों लोगों में लुटाने आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। उसके प्यार की जोड़ नहीं, उसके प्यार की तोड़ नहीं, उसके प्यार की जोड़ नहीं, उसके प्यार की तोड़ नहीं। वो रब से बसे वो रब से बसे, वो रब से बसे वो रब से बसे। उसके प्यार की महिमा सही। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। उसके प्यार का मोल नहीं, उसके प्यार ने जीवन सही। उसके प्यार का मोल नहीं, उसके प्यार ने जीवन सही। धरती के ऊपर आसमां के नीचे, धरती के ऊपर आसमां के नीचे, उसके प्यार की पहचान सही। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। सारी दुनिया के हजारों लोगों में लुटाने आया है प्यार ही प्यार। सारी दुनिया के हजारों लोगों में लुटाने आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। मेरा मसीह प्यारा मसीह ले आया है प्यार ही प्यार। पुढे आपण प्रभू येशूच्या चरणी जाऊया। आपण आपले डोळे झाकूया आणि आपण वर्शिप सॉन्ग घेणार आहोत। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं। और महिमा
विश्वासाने हे कबूल करतो की तू आमचा देव आहेस, तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा येशू आहेस, तू आमचा ख्रिस्त आहेस. जिवंत देव बापा, सार्वकालिक जीवनाची हमी जर कोणाकडे तर ते तुझ्याकडे आहे. आम्ही तुझ्या समक्षतेपासून कुठे जाऊ प्रभू? तू सर्वत्र आहेस, तू सर्वज्ञानी आहेस, तू सर्वव्यापी आहेस, तू सदाजीवी आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस. प्रभू आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देतो. आणि आमची प्रार्थना जिवंत दे बाबा. आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाकडे प्रभू, या वर्षाच्या शेवटच्या प्रभुवारी तू आज आम्हाला काय सांगू इच्छितोस याकडे प्रभू आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो. आमचे अंतःचक्षु तू उघड, आमचं अंतःकरण प्रभू आज आम्ही तुझ्या वचनासाठी उघड करत आहोत. आमच्या संगती संधान साधणारा, बोलणारा तुमचा देवबाप तू हो. असं होऊ नये की प्रभू जी गोष्ट तुझ्या इच्छेमध्ये नाही, असं होऊ नये प्रभू की जी गोष्ट तुझ्या अखत्यारीतली नाही ती घेऊन आम्ही तसंच जीवन जगावं. आणि म्हणून जिवंत देव बाबा, जे आमच्या आत्मिक जीवनासाठी गरजेचं नाही प्रभू, जास्त ते काढून टाकण्यासाठी तुझी कृपा प्रभू. आम्ही आमचं समर्पण पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू आहे. आमेन. बसूया. प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. एक सूचना आहे, आपण लक्ष केंद्रित करू. देवाचं वचन आज जे आमच्या संगती बोलू इच्छित, आज आम्ही सर्वजण ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहोत, आज महिन्याचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हा शेवटचा प्रभुवार आम्ही या ठिकाणी एकत्रित होत आहोत. हा शेवटचा प्रभुवार ज्यावेळेस आम्ही म्हणत आहोत त्यावेळेस आम्हाला मागच्या असणाऱ्या प्रभुवारांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी हे म्हणत नाही की मागच्या असणाऱ्या वर्षभरातल्या प्रभुवारामध्ये आम्ही काय केलं, कसं केलं याच्याकडे ज्यानं त्यानं वैयक्तिक रीतीनं पाहणं गरजेचं आहे. पण या कोविड-19च्या असणाऱ्या कठीण काळामधून ज्यावेळेस आम्ही जात होतो त्यावेळेस अनेक गोष्टी आमच्या समोर होत्या, अनेक कठीण गोष्टी आमच्या समोर होत्या, अनेक चित्रविचित्र गोष्टी आमच्या समोर होत्या. मला माहित नाही की किती जणांनी अलायन्स मराठी चर्चची असणारी युट्यूब वरची भक्ती मोठ्या विश्वासाने केली. ठीक आहे, ज्यांच्याकडे मोबाईल नाही, ज्यांच्याकडे त्या प्रकारचे गॅजेट्स नाही, त्यांनी आपल्या घरात एकत्रित येऊन आपल्या कुटुंबाच्या संगती भक्ती केली. बरोबर ना? केली भक्ती, मला माहिती. पण सर्व गोष्टी अवेलेबल असताना ज्या वेळेस आपली मंडळी, आपला सेवक ज्या वेळेस आपल्यासाठी मोठ्या कष्टाने ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो त्याच्याकडे आम्ही सन्मानित दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी हे म्हणत नाही कोणाला की कोणी किती पाहिलं, कोणी हे केलं, मी त्याच्यासाठी नाही. ज्यांनी पाहिलं देवाने त्याला आशीर्वादित केले. प्रश्न हा आहे, ज्यावेळेस मंडळी एखादी गोष्ट करते, मंडळीचा सेवक ज्यावेळेस एखादी गोष्ट मंडळीच्या हितासाठी करतो त्यावेळेस त्याला सपोर्ट करणं, त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे मंडळीचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आज ज्या 2 शास्त्र भागांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत ना, 2 शास्त्र भाग आम्ही वाचले. दानियेलचं पुस्तक याचा 5वा अध्याय 17व्या वचनापासून ते 31व्या वचनापर्यंत, आणि लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38व्या वचनापासून ते 42व्या वचनापर्यंत. मला अजून आठवतं ज्यावेळेस मी, मला वाटतं सप्टेंबरच्या काळामध्ये 2015 ज्यावेळेस मी पहिल्यांदा भुसावळच्या मंडळीमध्ये आलो होतो. किती जणांना माहिती माझा पहिला संदेश काय होता? ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू झाला ना, माहिती का तुम्हाला काय संदेश होता माझा?
मार्था और मरिया हाच शास्त्र वर्ग होता आणि मी मार्था आणि मरियेच्या जीवनाच्या द्वारे आमचं कुटुंब कसं असावं, आमचं घर कसं असावं याच्याविषयी बोललो होतो. आज ज्या गोष्टीविषयी आम्ही विचार करणार आहोत प्रिय बंधूंनो भगिनींनो, वर्षाच्या शेवटच्या प्रभुवाराकडे आम्ही आलेलो आहोत आणि ह्या काही दिवसांमध्ये आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आजची तारीख 27, 28, 29, 30 आणि 31. 4 दिवसांमध्ये आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आम्हाला अजिबात माहित नाही की आता नवीन वर्षामध्ये आमच्यासाठी काय ठेवलं. या वर्षामध्ये प्रभूने आमच्यासाठी कोविड ठेवलेला होता. या वर्षामध्ये बरेचसे फ्रस्ट्रेशन्स ठेवलेले होते. या वर्षामध्ये बरेचशी निराशा आमच्यासाठी ठेवलेली होती. या वर्षामध्ये बरेचसे डिप्रेशन्स आमच्यासाठी ठेवलेले होते. हे वर्ष अनेक विचित्र विचारांमध्ये आमचं गेलं. हे वर्ष अनेक गोष्टींची जुळवाजुळव करण्यामध्ये गेलं. आम्ही ह्या वर्षाला नाव दिलं की इयर ऑफ होप, आशेचं वर्ष. पण आमचं नेमकं झालं काय की आमच्या आशेचं खच्चीकरण होत असताना आम्हाला दिसलं. आमची जी आशा आहे, आमचा जो होप आहे की जो आम्ही प्रभूवर ठेवत असताना तो कसा शॅटर्ड होईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करण्यात आलं. अशा कठीण काळामध्ये सुद्धा देव आमच्या संगती विश्वासू राहिला का? अशा कठीण काळामध्ये सुद्धा देवाच्या वचनातलं ते वचन आम्हाला आठवलं, मृत्यू छायेच्या दरी तुम्ही मी जात असलो तरी कसल्याही अनिष्टाला घेणार नाही, कारण आम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण आमच्या कठीण काळामध्ये आमचा देव आमच्या पाठीशी उभा आहे. आज या दानिएलाच्या आणि या लूका वर्तमानाच्या दोन्ही शास्त्र भागामधून आम्ही एक वेगळीच गोष्ट शिकणार आहोत. प्रश्न हा आहे, काय या वर्षाची सांगता करत असताना आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्ही नवीन वर्षामध्ये जात असताना आम्ही काय घेऊन जातो? लक्षात येत नाही? आम्ही आता काय घेऊन जाणार? नवीन वर्षामध्ये आम्हाला जायचं आहे. एक साधं उदाहरण देतो. इथं तुमच्यापैकी बरेचसे शिक्षक आहेत ना. ज्यावेळेस आमचं लेकरू किंवा विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये जातो किंवा प्रायमरी सेक्शन मधून हायर सेकंडरी मध्ये जातो, काय काय स्थित्यंतर होतात, काय काय बदल होतात त्याच्यामध्ये? बर ते जाऊ द्या. चौथीतला मुलगा 5वी मध्ये गेला, काय काय बदलतं? सिलेबस चेंज होतो. अजून फी स्ट्रक्चर थोडस कमी जास्त होतं. अजून जुना लोक असतो, नवीन युनिफॉर्म पाहिजे असतो. ओके ने? बर अजून सब्जेक्ट्स वाढतात, क्लास टीचर चेंज होतात, बऱ्याच गोष्टी बदलतात. हो की नाही? मला अजून आठवतं ज्यावेळेस मला वाटतं 5वी पर्यंत पेन्सिल न लिहिणं आहे, आता 4th पर्यंत ना. अच्छा, थर्ड स्टँडर्ड पासून सुरू होतो पेना. बर म्हणजे मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस 3री पर्यंत, 3री का 4थी पर्यंत पेन्सिल ने लिहायचं होतं. आणि मी माझ्या आई बाप्पांकडे हट्ट करत होतो की मला पेनच पाहिजे. आणि नेमका त्या वर्षामध्ये मला एका डॉक्टरांनी, म्हणजे दौंडला डॉक्टर पवार आहेत, त्यांनी मला पेनचा सेट माझ्या वाढदिवसाला दिला. मी 3रीत का 4थीत असताना मला आठवतं. आणि माझ्या मम्मी पप्पाला न विचारता मी तो पेनचा सेट बॅगेमध्ये टाकला आणि शाळेत घेऊन गेलो. आणि माझ्या मित्रांना मी सगळ्यांना दाखवलं की मला हे बक्षीस मिळालं. ज्यावेळेस ती मधली सुट्टी झाली, मधल्या सुट्टीमध्ये मी डबा खाल्ला आणि डबा बॅगेमध्ये ठेवायला परत येतो तर पेनचा सेट गायब झाला. आणि आता मला आता मी चक्रावून गेलो की मी एकतर आई वडिलांना न सांगता मी तो पेनचा सेट आणला, पेनचा सेट चोरीला गेला. आणि आता मी हे सांगू कसं? बरीचशी स्थित्यंतर झाली.
मी दौंडच्या रेल्वे स्टेशनला जाऊन शांत बसून राहिलो. शाळा सुटल्यानंतर मी घरी गेलो नाही. जवळजवळ 1.5 ते 2 तासानंतर मी घरी गेलो आणि मी घरी गेल्यानंतर पहिलं घरचं वातावरण कसं आहे ते बघितलं. आणि मी हळूच आईला सांगितलं की आई असं असं झालेलं आहे. ती देवाचीच कृपा म्हणावी, दुसऱ्या दिवशी मला तो पेनचा सेट शाळेमध्ये सापडला. म्हणजे ज्यांनी चोरला असेल किंवा काय असेल तो मला मिळाला. गोष्टी बदलतात. एका इयत्तेमधून जात असताना, एका स्टँडर्ड मधून दुसऱ्या स्टँडर्ड मध्ये जात असताना गोष्टी बदलतात. आमचे विषय बदलतात, क्लास टीचर्स बदलतात, शिकण्याची पद्धत बदलते, पेन बदलतात, सगळ्या गोष्टी बदलतात. पण एका वर्षातून नवीन वर्षामध्ये जात असताना माणूस बदलत. जीवनावश्यक गोष्टी बदलतो आम्ही. येते का लक्षामध्ये? आम्ही सगळ्या गोष्टी बदलतो. आम्हाला ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही बदलतो, अपग्रेडेशन करतो. आमचे मोबाईल फोन्स आम्ही अपग्रेड करतो की नाही? सॉफ्टवेअर आमचे बदलतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आज ज्या गोष्टीकडे मी लक्ष तुमचं केंद्रित करत आहे, दानिएलचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि या 5व्या अध्यायाच्या असणाऱ्या 25व्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. या 25व्या वचनामध्ये एक गोष्ट दानिएलच्या काळामध्ये या असणाऱ्या बेलशस्सर राजाच्या संगती झाली आणि ती होत असताना एक महत्वाची कृती देवानं या लोकांसंगती करायला सुरुवात केली. आणि म्हणून माझा मार्मिक प्रश्न किंवा मार्मिक विचार घेऊन आज आम्ही या संदेशाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि तो विचार हा आहे की ज्या वेळेस आम्ही आता या वर्षाची सांगता करत असताना, या वर्षाला निरोप देत असताना, ज्या वेळेस आता आम्ही त्याच्या एकदम कडेला, त्याच्या एकदम शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलेलो आहोत, आता आम्हाला नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचंय. नवीन वर्षामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला आमची तयारी करायची आहे. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्प घेऊन, नवीन विचार घेऊन त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. काय आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्या आम्हाला इथंच त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, इथंच त्या सोडून देणं गरजेचं आहे, ज्याचा उपयोग आम्हाला नवीन वर्षामध्ये होणार नाहीये? 25वं वचन, दानिएलचं पुस्तक 5वा अध्याय, दानिएल 5 आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. हा लिहिलेला लेख आता दानिएल या ठिकाणी या असणाऱ्या ज्या बेलशस्सर राजा संगती भिंतीवरचं लिखाण त्या ठिकाणी झालं. हाताची बोट त्या भिंतीच्या असणाऱ्या त्या गिलादावर त्या ठिकाणी लिहू लागली आणि ते लिखाण हे होतं, मने मने तकेल फारसी. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या दानिएलच्या असणाऱ्या पुस्तकाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, आम्हाला एक महत्वाची गोष्ट आज आम्हाला यातून शिकणं गरजेचं आहे. आणि ती महत्वाची गोष्ट ही आहे की दानिएलचं पुस्तक याचा 5वा अध्याय 25, 26 आणि 27व्या वचनामध्ये या असणाऱ्या मने मने तकेल फारसी या असणाऱ्या वचनाचा किंवा या असणाऱ्या लिखाणाचा त्या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. बघा, 26व्या वचनापासून हा अर्थ आम्हाला त्या ठिकाणी समजायला त्या ठिकाणी सुरुवात होते. त्या ठिकाणी म्हटलं, मने मने तकेल फारसी, याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला. मी फार डिटेलिंग मध्ये जाणार नाही बरं का. डिटेल स्टडी मध्ये जायचं तर नवीन वर्षामध्ये आपण वाटलंच तर हे पुस्तक घेऊ आणि त्याचा बायबल स्टडी घेऊ. 27वं वचन, तकेल म्हणजे तुला तागडीत तोडले व तू पुन्हा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले. बरं, या तिन्ही गोष्टी या असणाऱ्या बेलशस्सर बरोबर झाल्या. ओके, बरं, या गोष्टी होत असताना आमचं कॉन्सन्ट्रेशन आता कुठल्या वचनाकडे मी तुम्हाला सांगतो. आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे आता 27व्या वचनाकडे. त्या ठिकाणी म्हटलं, तकेल म्हणजे तुला तागडीत तोडले व तू पुन्हा भरलास. मी तुला तागडीत तोडलं व तू पुन्हा भरलास. आता या
लुककृष्य वर्तमान याच्या 10व्या अध्यायाकडे, आणि 10व्या अध्यायाकडे आल्यानंतर त्या असणाऱ्या मला वाटतं 41 आणि 42व्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं, मार्था आणि मरिया की ज्यांचा भाऊ लाजार हा येशूचा एक चांगला मित्र, येशूचा एक चांगला सहकारी म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, ज्या ठिकाणी वारंवार या शहराकडे जात असताना येशू वारंवार आणि वारंवार या घरामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. अशा या घरामध्ये ज्यावेळेस येशू प्रवेश करत आहे, आता मार्था आणि मरियाचा असणारा पूर्ण संवाद आम्हाला माहिती आहे. पण ज्या वेळेस आता मार्थे संगती येशू बोलत आहे, येशू त्या ठिकाणी म्हणत असताना एक महत्वाची गोष्ट येशू त्या ठिकाणी मार्थेला सांगते. 41व्या वचनामध्ये लुककृष्य वर्तमान 10वा अध्याय 41वे वचन, त्या ठिकाणी म्हटलं, प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व काय करते, काळजी आणि दगदग. हो की नाही? महिला मंडळाला दिलेला दागिना आहे हा, काळजी आणि दगदग करणं. बरं, पुढे, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचा अगत्य आहे. दानिएलाच्या पुस्तकामध्ये बेलशस्सर राजाला ज्या वेळेस या गोष्टी दानिएल त्याचा अर्थ सांगतो, त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलं की मी तुला तागडीत तोडलं आणि तू पुन्हा भरलास. मार्थेकडे ज्या वेळेस येशू येत आहे, मार्थे संगती बोलत असताना येशू मार्थेला म्हणतो की मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. एक लक्षात घे, तुला एकाच गोष्टीचं अगत्य आहे, एकाच गोष्टीचं अगत्य, एकच गोष्ट, दुसरी नाही. मी तुला तागडीत तोडलं आणि तू पुन्हा भरलास. एकाच गोष्टीचं अगत्य आहे, एकच गोष्ट लॅकिंग आहे, एकच गोष्ट महत्वाची आहे, एकच गोष्ट आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी महत्वाची आहे, दुसरी नाही. आणि म्हणून देवाच्या असणाऱ्या वचनाकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. का दानिएलाचं पुस्तक, दानिएलाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या 7 वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर थोडीशी पृष्ठभूमी जी आहे किंवा थोडंसं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू. बघा, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, दानिएलाचं पुस्तक 5वा अध्याय, बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारास मोठी मेजवानी केली. त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की माझा बाप नबुकदनेस्सर याने यरूशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहे ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यास त्यातून द्राक्षारस पिता येईल. तेव्हा यरूशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे पात्र कुठली होती, भांडी कुठली होती, मंदिरातली भांडी. काय पिलं गेलं, द्राक्षारस पिला गेला. आणि मग 5व्या वचनाकडे आल्यानंतर आम्हाला कळतं, त्याच घटकेस, अगदी त्याच घटकेस कुठल्याही प्रकारचा विलंब त्या ठिकाणी झाला नाही, कुठल्याही प्रकारची तडजोड त्या ठिकाणी झाली नाही, कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी झाली नाही. ज्या वेळेस हे घडत आहे, ज्या वेळेस या गोष्टी घडल्या गेल्या, अगदी त्याच घटकेस कुठल्याही प्रकारचा विलंब न लागता मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. पुढे म्हटलेल्या 7व्या वचनामध्ये, तेव्हा राजाची मुद्रा पाळगटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मांत्रिक, खासगी व दैवज्ञ यास घेऊन या. राजा त्या बाबेलच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील व याचा अर्थ मला सांगेल
त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघाधिपतीतला एक होईल. मग राज्याचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले, पण त्यास तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. हे बघाने वगैरे आम्हाला बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे की ह्या गोष्टी होत असताना मी हे काय सांगत आहे. 27व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलं, तकेल म्हणजे तुला तागडीत तोललं व तू उन्हावरलास. देवानं त्याची मापन सूत्रे तोलण्यासाठी हातात घेतली. देवानं त्याचं तराजू त्या व्यक्तीचं जीवन तोलण्यासाठी हातात घेतली. आणि ज्या वेळेस देवानं तोलायला सुरुवात केली, ज्या वेळेस देवानं ते वजन पाहायला सुरुवात केलं, ज्या वेळेस त्या देवानं त्या व्यक्तीचं इम्प्रेशन पाहायला सुरुवात केलं, त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले, मी तुला तागडीत तोडलं आणि तू उणे. म्हणजे काय? कमी म्हणजे गरज आहे. अजून जास्तीच आहे की कमीच आहे? मायनस. कमतरता दिसू लागली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय, अशी कुठली गोष्ट आहे की जी अजूनही आमच्या जीवनामध्ये लॅकिंग आहे? ज्यावेळेस आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय त्यावेळेस अजूनही अशी कुठली गोष्ट आहे का की जी अजूनही आमच्या जीवनामध्ये तेच जुनेपण घेऊन आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत? मी पुढे आल्यानंतर अजून एक उदाहरण तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बोलतो, मी तुला तागडीत तोडलं आणि तू उन्हा भरलास. तू त्याचं उणेपण त्या ठिकाणी दिसलं. या उणेपणाची सुरुवात कुठे होते? पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं, जुना करार आम्हाला स्पष्टपणे सांगतो, नवा करार आम्हाला स्पष्टपणे सांगतो की ज्या वेळेस देवाच्या असणाऱ्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही काम करायला सुरुवात करतो, देवाच्या मर्जीच्या विरुद्ध आम्ही काम करायला ज्यावेळेस सुरुवात करतो, आमच्या जीवनात उणेपण आल्याशिवाय राहत नाही. मी तुला तागडीत तोडलं. कोण म्हणतो? सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो, मी तुला तागडीत तोडलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस देव आम्हाला तागडीत तोलायला सुरुवात करतो त्यावेळेस कठीण आहे. कारण देवाची तागडी ही जगाच्या तागडीपेक्षा भयानक आणि भयंकर आहे. देव ज्यावेळेस त्याचा असणारं ते तराजू हातात घेतो त्यावेळेस त्याची मापन सूत्रे हे निराळी आहे. जगासारखं देव जगाची असणारी तागडी, जगाचा असणारा तराजू घेऊन आम्हाला तोलत नाही. देवाची तोलण्याची पद्धत निराळी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही विचार करणं गरजेचं आहे की अशी काय गोष्ट आहे की जी आज माझ्या जीवनामध्ये होईल? अशी कुठली गोष्ट आहे की जी माझ्या जीवनासाठी अगत्याची आहे? मार्थिला म्हटलं ना की एकच गोष्ट, किंबहुना एकच गोष्ट तुझ्यासाठी अगत्याची आहे. मरियेने काय निवडलं? चांगला वाटा. आणि येशू पुढे म्हणतो, तो तिच्यापासून काढून घेतला. चांगलं जे आहे देव ते काढणार, पण जे वाईट आहे देव ते भस्म केल्याशिवाय राहणार. जे देवाच्या मर्जीतलं नाही, जे देवाच्या इच्छेतलं नाही, जे देवाला पसंत नाही, अशा गोष्टी जर आमच्या जीवनात आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, तागडीत मलाही पूर्ण जाणार आहे. ओके नाही? तागडी माझ्यासाठी पण आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आम्हाला हे समजून घेणं गरजेचं की देव
आम्हाला तागडीत तोडण्यासाठी तयार आहे. काय आम्ही या असणाऱ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे की ज्यावेळेस देव आम्हाला हे स्पष्टपणे सांगत आहे, देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की मी तुला तागडीत तोडले व तू उन्हा भरलास, काय माझं जीवन तसंच आहे का? देवाच्या समक्षतेमध्ये मी ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस मी त्याच प्रकारे येत आहे का? देवाच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस मी उभा राहत आहे त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये त्याच प्रकारच्या कठीणता घेऊन मी देवाच्या समक्षतेमध्ये येत आहे का? प्रिय बंधू भगिनींनो, आमची कठीणता दूर करण्यासाठी देव आजही उभा आहे. आमचं नैराश्य दूर करण्यासाठी देव आजही उभा आहे. आमच्या जीवनातलं कठीणपणा काढण्यासाठी देव आजही उभा आहे. प्रश्न हा आहे की काय मी त्याच कठीण हृदयाने येते का? बघा ना तुम्ही दानिएलच्या पुस्तकामध्ये जर आम्ही बघितलं ना, 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो, काढा 5वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 18व्या वचनापासून जर आपण वाचलं किंवा 17व्या वचनापासून जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे आता दानिएल त्या ठिकाणी येतो आणि दानिएल या असणाऱ्या वचनाचा किंवा या असणाऱ्या त्या लिखाणाचा जे गिलाव्यावर लिहिलेला आहे त्या लिखाणाचा अर्थ सांगण्यासाठी तो त्या ठिकाणी येतो. पण हा अर्थ सांगण्याच्या अगोदर दानिएल परमेश्वराकडून आलेलं जे वचन आहे, जे स्पष्ट आहे, ते स्पष्ट वचन या बेलशस्सर राजाला सांगायला तो मागे पुढे पाहत नाही. तो स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतो आणि आता एका दानिएल त्या ठिकाणी राजाला काय उत्तर देतो 17व्या वचनापासून. तो म्हणतो, तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की तुझ्या देणग्या मला सोस नाही, तुझ्या देणग्या तुझ्या जवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे. तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवतो व त्याचा अर्थ त्याला सांगतो. हे राजा परात्पर देवाने तुझा बाप नबुकदनेस्सर यास राज्य, महत्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्यास मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्या पुढे थरथर कापत व त्याला भीत. वाटेल त्यास तो ठार मारी व वाटेल त्यास जिवंत राखी, वाटेल त्यास तो थोर करी व वाटेल त्यास तो. आता खरी गंमत कुठं होती बघा 20व्या वचनामध्ये. पुढे त्याच्या हृदयात काय शिरला? म्हणजे काय? गर्व शिरला. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला. तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव. मी तुला तागडीत तोडलं आणि तू. आणि ज्या वेळेस देव आम्हाला तागडीत तोडतो, ज्या वेळेस देव त्याची मापन सूत्र लावतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो नीट लक्षात घ्या, देवाची मापन सूत्र ही फार निराळी आहे. लक्षात घ्या, सिरियसली लक्षात घ्या, बारकाईने लक्ष केंद्रित करा याच्यावर. आम्ही देवाला सगळ्याच गोष्टींमध्ये ग्रांटेड घेऊ शकत नाही. देव जितका प्रेमळ आहे, देव जितका क्षमा करणारा आहे, देव जितका आमच्यासाठी चमत्कार करणारा आहे, देव तितक्याच कठोरतेमध्ये आमचा न्याय करणारा सुद्धा आहे. ज्या आदाम हवेसाठी एदेन तयार केली, त्या एदेनातनं त्या आदाम हवेला बाहेर काढण्यासाठी सुद्धा देवानं मागं पुढं पाहिलेलं नाहीये. म्हणून जुना स्वभाव, जुने विचार घेऊन नवीन वर्षामध्ये पदार्पण नाही करता येत. नव्या कपड्याला ठिगळ नाही लावत जुन्या कपड्याचं, नाही तर ते दोघांनाही. आम्ही काय घेऊन चाललो नवीन वर्षामध्ये? घृणा, द्वेष, मत्सर, अवज्ञा करणं, काय घेऊन चाललो आम्ही नवीन वर्षामध्ये? कसं जाणार आम्ही नवीन वर्षामध्ये? विचार केला आम्ही? देवाचं मापन सूत्र निराळे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि देव आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तागडीत तोडतो. तुम्हाला माहिती आहे का, देवानं दानिएलाला तोडलं, हो की नाही? आली ना कठीणता त्याच्या जीवनात, सिंहाच्या गुहेत टाकलं
अजून काय झालं? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. काय झालं? प्रिय बंधूंनो भगिनींनो, देवानं दानिएलाला सुद्धा तोललं. देवाने जुन्या करारामध्ये योसेफाला सुद्धा तोललं. देवानं त्याच्या एकुलत्या एक पुत्राला सुद्धा त्या असणाऱ्या या पद्धतीमध्ये त्याने नेलं. ख्रिस्ताची स्वतः त्या ठिकाणी परीक्षा घेतली गेली. या सर्व गोष्टी होत असताना ही लोक मरेपर्यंत देवाशी विश्वास राहिले. देव आम्हालाही तोलतो. देव आमची परीक्षा पाहतो. देव आम्हाला त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकतो. माहिती का टेस्ट ट्यूब? माहिती का टेस्ट ट्यूब? आणि टेस्ट ट्यूबला जर रिॲक्शन आणायची असेल काय करावं लागतं? ऍसिड आणि बर त्याच्यानंतर काय करावं? यू हॅव टू शेक. नुसते त्या कॉम्पोनंट टाकून फायदा नसतो, केमिकल टाकून फायदा नसतो. यू हॅव टू शेक इट. आणि जोपर्यंत ते हलवत नाही तोपर्यंत ती एक्झॅक्ट रिॲक्शन आम्हाला मिळत नाही. आमचं तसंच आहे. देव आम्हाला टेस्ट ट्यूब मध्ये टाकतो आणि देव आम्हाला काय करतो? धडक इकडं धडक तिकडं. प्रश्न काय? जो विश्वासू राहतो देव त्याचा सन्मान करतो. देव त्याचा सन्मान करतो. आणि तागडीत जर तोललं जाते आनंदाची गोष्ट आहे. तागडीत जर तोललं जात आहे मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. तागडीत जर तोललं जात आहे तर मोठ्या गर्वाची गोष्ट आहे. पण विचार हा करणं गरजेचं आहे की मी देवासंगती विश्वासू राहणं गरजेचं आहे. जर मी तागडीत तोलला जाते तर देवापासून मी दूर जाणार नाही याची दक्षता तुम्ही आणि मी घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्ही देवापासून दूर जातो. संकट आले की दूर जातो. नैराश्य आली की देवापासून दूर जातो. आम्ही म्हणतो देवा तू माझं कठीणता पाहत नाहीस काय? देवा तू माझं दुःख पाहत नाहीस काय? देवा तू माझे अश्रू पाहत नाहीस का? देवा तू माझ्यावर आलेलं संकट पाहत नाही का? देवा तू मी तोलतोय तुला. तू एकदा पक्क्या वजनाचा झालीस रे झालीस. ये मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुला तागडीत तोललं पण तू व्यवस्थित भरलास या शब्दाकडे लक्ष द्या. असं होऊ नये मी तुला तागडीत तोललं आणि तू नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 11 वचन. नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 11 वचन काय म्हटलं त्या ठिकाणी? बघा त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं खरी तागडी व खरी पारडी कोणाची आहे? परमेश्वराची आहे. पिशवीतील सर्व वजने काय आहे? कोणाची आहे? ही देवाची आहे. ही देवाची. दुसरं वचन नीतिसूत्रे याचा 20 अध्याय आणि 23 वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नीतिसूत्रे 20 आणि 23 मध्ये त्या ठिकाणी म्हटलं वजना याचा परमेश्वराला वीट आहे आणि खोटी तागडी. अनेक जण खोटी तागडी बाळगतात माहितीये का? जग आम्हाला जे तराजू दाखवते ना ते तराजू फार भयानक आहे. जगाची जी माप आहे, जगाची जी वजन आहे ही पोकळ आहे, भरीव नाहीये. ही फक्त दिसण्यासाठी चांगली आहे. आणि म्हणून देव खऱ्या असणाऱ्या पारड्यामध्ये इंटरेस्टेड आहे. खोट्या पारड्यांमध्ये देव इंटरेस्टेड नाही. पुढे अजून एक काढा मिकाचं पुस्तक याचा 6 अध्याय आणि 11 वचन. मिका 6:11. मिका 6:11. त्या ठिकाणी काय म्हटलेलं स्पष्ट बघा. त्या ठिकाणी म्हटलेलं दगलबाजीची तागडी ठेवून
खोट्या वचनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार का? माझी जर तागडी दगलबाजीची आहे, माझी जर वचन काय आहे? खोटी आहे. खोट्या वचनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरेल का? ती पवित्रता माझ्यामध्ये येईल का? ती शुद्धता माझ्यामध्ये येईल का? जे देव माझ्या जीवनाविषयी इच्छा बाळगते ते माझ्या जीवनामध्ये येईल का? कधीच नाही. जर माझं जीवन हे खोट्या गोष्टींना भरलेलं आहे, माझं जीवन हे असत्य गोष्टींना भरलेलं आहे, माझं जीवन जर कमकुवत गोष्टींनी भरलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनांपेक्षा जगाच्या गोष्टी जर जास्त आहे, तर मी त्या गोष्टींना शुद्ध ठरत नाही. आम्ही काय घेऊन जाणार नवीन वर्षामध्ये? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मने मने तकेल फारसी. तकेल या शब्दाचा अर्थ ना, मी तुला तागडीत तोडलं आणि तू मुळावरलास. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता दुसरी महत्वाची मी गोष्ट सांगतो. हे पुढे पण कधी दिसू लागलं? दानिएलाच्या काळामध्ये ही जी गोष्ट झाली ना, हे कसं काय दिसू लागलं? हे पुढे पण कसं काय दिसू लागलं? त्याच्यासाठी आम्हाला आता दानिएलाच्या पहिल्या अध्यायाकडे जाणं गरजेचं आहे. आता दानिएलाचा पहिला अध्याय जर आम्ही काढला तर या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्याच वचनामध्ये म्हटलेले यहूदाचा राजा यहोयाकीम. आता याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यास वेढा घातला. आता यहोयाकीम जो आहे, जो हा यहूदाचा राजा आहे, ह्याच्यावर आता नबुकदनेस्सराने स्वारी केली आणि त्या असणाऱ्या यरूशलेमेला चढाई करून त्याने वेढा दिला. प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम यास त्याच्या हाती दिले. गंमत काय झाली? पुणेपणा आता या यहूदामध्ये किंवा या असणाऱ्या लोकांमध्ये काय येऊ लागला याचं सबळ कारण कुठे मी तुम्हाला सांगतो. यिर्मयाचं पुस्तक याचा 36वा अध्याय. यिर्मयाचं पुस्तक याचा 36वा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं ना, यिर्मया 36 आणि 23 बघा बरं काय म्हटलं. तेव्हा असे झाले की यहुदीने 3-4 पाने वाचून दाखवल्यावर राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकला. येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला. लक्षात घ्या. आता जर ह्या 36व्या अध्यायाकडे जर पहिल्या वचनाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं, यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झालं. ते असे, तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे. देवाचा परमेश्वराने या यिर्मयाला सांगितलं, आता तू वचन सांग, तू जे सांगत आहे ते तू सांग. आणि मग यिर्मयाने एका व्यक्तीला घेतलं आणि त्या व्यक्तीच्या आधारे त्याने हा पट लिहायला सुरुवात केली. बरोबर? आणि हा पट लिहित असताना या सर्व गोष्टी झाल्या. पुन्हा जर 9व्या वचनापासून जर आम्ही जवळजवळ हा संपूर्ण अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी आम्हाला समजून येतं. 13व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं किंवा 10व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं, परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वर चौकातील शाफराचा पुत्र गमर्या लेखक याच्या दिवाणखान्यात बारूकाने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखवली. मिखाया बिन गमर्या बिन शाफान याने त्या ग्रंथातली परमेश्वराची सर्व वचने ऐकली. एवढंच नाही, तेव्हा तो राजगृहात लेखकाच्या दिवाणखान्यात गेला. तो तेथे सर्व सरदार बसले होते. अलिशामा लेखक, दलाया बिन शमाया, एलाखान बिन अकबोर, गमर्या बिन शाफान, सिदकिया बिन हनन्या व इतर सर्व सरदार तेथे होते. तेव्हा बारूकाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पडलेली जी सर्व वचने मिखायाने ऐकली होती ती त्याने त्यास कळवली. तेव्हा त्या सर्व सरदारांनी
यहुदी बिन नतन्या बिन शरण्या बिन कुशी याच्या हाती बारुखास असे सांगून पाठवले की ज्या पटातून तू लोकांस वाचून दाखवले तो हाती घेऊन ये. तेव्हा नेरियाचा पुत्र बारुख आपल्या हाती पट घेऊन त्याचकडे आला. त्यांनी त्याला म्हटले, आता बसून ती आमच्या कानी पाड. तेव्हा बारुखाने त्यांच्या कानी ती पाडली. ती सर्व वचने ऐकल्यावर तो भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारुखास म्हणाले, आम्ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू. हे सर्व होत असताना ज्या वेळेस राजाच्या समोर ही वचने गेली, अवघे 3-4 पानं वाचली जातात न जातात राजाने यहोयाकीमाने काय केलं? मग 23व्या वचनामध्ये सांगितलं काय? तेव्हा असे झाले की यहुदेने 3-4 पाने वाचून दाखविताच राजाने तो पट साकोने कापून शेगडीतल्या पेटीत आगीत टाकला, पेटत्या आगीत टाकला. येण्याप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला. राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली तेव्हा कोणी घाबरलं नाही. घाबरले. जी देवाची वचनं त्यांच्यापर्यंत आली त्याला ते घाबरले नाही. पुढे काय म्हटलं? कोणी आपले वस्त्रे फाडले नाहीत. नो रिपेंटन्स, पश्चातापाचं अंतःकरण नाही. पुढे राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्या यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्याचे. 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये उणे पण 2 महत्वाच्या गोष्टींमुळे येतात. ऍक्च्युअली 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट आम्हाला दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. पहिली महत्वाची गोष्ट देवाच्या वचनाचा धिक्कार करणं. यहोयाकीमानं काय केलं? देवाच्या वचनाचा धिक्कार केला. जे भविष्यवक्त्यांकडून जी प्रोफेसी आली, ज्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आला त्या गोष्टींचा धिक्कार करण्यात आला. देव जे स्पष्ट या लोकांना सांगत होता ते स्पष्ट सांगलं, या लोकांनी ऐकलं नाही, हृदय फाडलं नाही. पहिली गोष्ट देवाच्या वचनाचा धिक्कार करणं, उणेपणाचं पहिलं कारण. दुसरी महत्वाची गोष्ट 25वं वचन यिर्मया 36:25 काय म्हटलं? राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्या यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्याचे ऐकले नाही. ज्यावेळेस देवाचे भक्त ज्यावेळेस सांगतात आणि ज्यावेळेस ते ऐकलं जात नाही, उणेपणाचं दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे की जे आम्हाला दानिएलच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे या बेलशस्सर राजाने काय केलं? त्यानं येरुशलेमेतल्या मंदिरातली सर्व पात्र बाहेर काढली जी त्यांनी आणलेली होती, आणि त्या पात्रांमधून तो द्राक्षारस पिऊ लागला. त्याने आपल्या पत्नीला, आपल्या उपपत्नीला सुद्धा त्या दिलं. आणि एवढंच केवळ नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी लोखंड, सोने, रुपे, पितळ, काष्ट, पाषाण यापासून घडलेल्या दैवतांची स्तवन केलं. देवाच्या वचनाचा धिक्कार, देवाच्या असणाऱ्या सेवकाचा धिक्कार आणि देवाच्या मंदिराचा आणि पात्रांचा धिक्कार. या तिन्ही गोष्टी देवाला समर्पित आहे. बरोबर ना? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, मंदिरातली पात्र आणि वचन हे देवानं आम्हाला त्याचं डिवोशन साठी दिलेलं आहे. त्याचं मनन आणि चिंतन करण्यासाठी दिलेलं. ऑन विच साइड वी आर, आम्ही कोणत्या बाजूला? आर वी विथ डिवोशन और आर वी विथ डिस्ट्रक्शन? कुठल्या बाजूला? डिवोशनच्या बाजूला की डिस्ट्रक्शनच्या बाजूला?
नवीन वर्षामध्ये काय घेऊन जाणार? डिवोशन की डिस्ट्रक्शन? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी बघतो, एकच गोष्ट उणी आहे, आणि ते उणे पण हे आहे की आमचं आणि देवाचं नातं नीटनेटकं करणं. इतकं सुंदर नातं देवासंगती तयार करा प्रिय बंधू भगिनींनो. इतकं सुंदर नातं देवानं आम्हाला सगळं दिलं ना, सगळं दिलं. सर्व प्रकारच्या आशीर्वादाने देवानं आम्हाला संपन्न केलं. आमचं उणे पण त्याने दूर केलं. भौतिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारचं उणे पण देवानं दूर केलं. सगळं असताना सुद्धा आम्ही नवीन वर्षामध्ये जर आम्ही जुनाच मनुष्य घेऊन जातो, का मार्क शुभवर्तमान शेवटचा रेफरन्स तुम्हाला सांगतो. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय. मार्क शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून ते 22व्या वचनापर्यंत एका श्रीमंत तरुणाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे बघा, खूप सुंदर ही कथा आहे, ही सत्य कथा आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत घेऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यापासून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निर्घुण पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्या एका गोष्टीची स्टील, सगळं केलंस ना, स्टील, तरी पण तुझ्या तुझ्या जीवनात एका गोष्टीची काय आहे? आणि आमचं तेच आहे, माहिती का? आमचं तेच आहे. आम्ही सगळं काही दाखवतो आहोत, आम्ही सगळं काही काय म्हणतो आम्ही त्याला, आम्ही प्रदर्शित करत आहोत. आम्हाला देवाने किती आशीर्वादित केलेले हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. सगळं काही चांगलं आहे. पण या श्रीमंत तरुणाला येशू म्हणतो, तरी तुझ्यामध्ये आहे जुळवता. आणि पुढे तो काय म्हणतो माहितीये का? जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. देऊन टाक सगळं. आता माझा एक प्रश्न आहे, प्रॅक्टिकली बरोबर आहे का आजच्या जगात? विचार करा. जर आजच्या श्रीमंत तरुणाला हा प्रश्न केला की आहे नसेल ते तुझं सगळं विक आणि चल माझ्या मागे ये, प्रॅक्टिकल, मला प्रॅक्टिकल उत्तर हो का नाही? प्रश्न काय आहे? मला प्रॅक्टिकल पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू म्हणतो ना की सगळं सोड आणि माझ्या मागे. मत्तयानं म्हटलं माहिती का, मत्तय त्या झकातीच्या नाक्यावर बसला होता, हो की नाही? टोल प्लाझाला बघा आज किती इन्कम आहे. हा टोल प्लाझावाला माणूस आहे, त्याला माहिती त्याची इन्कम काय. येशूने त्याला म्हटलं, चल उठ माझ्या मागे. मत्तय निघाला. मत्तयने सगळं सोडलं, तो निघाला. त्या श्रीमंत तरुणाला विचारलं, तो तुझ्यामध्ये उणीव आहे, सगळं सोड माझ्या मागे. 22व वचन सांगतं, परंतु हे शब्द ऐकून त्याचं तोंडच उतरलं बाबाचं, व गस्तीर होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता.
याचा अर्थ हा नाही की श्रीमंत लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, असं नाहीये. पण देवापेक्षा जर श्रीमंतीला आम्ही प्रथम स्थान देत असेल तर नक्कीच त्या अडथळा नाही. येते लक्षात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत? डोळे झाकू. मी तुला तागडीत तोडलं आणि तू उन्हा भरलास. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाची मापन सूत्र ही फार निराळी आहे. ज्यावेळेस देव आमच्या जीवनाला त्याची मोजपट्टी लावेल त्यावेळेस आमचं काय होईल? आणि म्हणून विचार करणं गरजेचं आहे, गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. काही दिवसांमध्ये आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आम्ही येशूच्या मागे चालायला तयार आहोत का? माझ्या जीवनात असणारं उणेपण का मी प्रभूला द्यायला तयार आहे का? माझ्या जीवनातलं असणारं उणेपण काय मी प्रभूच्या हातामध्ये देऊन हे म्हणायला तयार आहे का की प्रभू माझं उणेपण काढून शकतो का? आणि येशूचा आजही प्रश्न आहे, पूर्ण हो पाहतोस काय? पूर्ण हो पाहतोस काय? जगातलं एकमेव वर्किंग कंपनी की ज्याच्यामध्ये वेकेन्सी आजही उपलब्ध आहे आणि ते म्हणजे स्वर्गाचं राज्य. देवाला तुमच्या आणि माझ्या सारख्यांची काम करायची गरज आजही आहे. वेकेन्सी भरपूर आहे. प्रश्न हा आहे की काय मी ही सेवा करायला तयार आहे का? प्रभू, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू, यासाठी की आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या संगती तू बोललास. तुझी दया, तुझी कृपा तू पुरवलीस. प्रभू, आम्ही आमच्या स्वतःला लीनतेने आणि नम्रतेने तुझ्या हातामध्ये देतो. या महिन्याचा शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या प्रभू आणि प्रभू आम्ही लीन होऊन नम्र होऊन प्रभू सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो प्रभू या वर्षभरात झालेल्या अपराधांची चुकांची क्षमा मागतो. कळत न कळत प्रभू कोणाचं मन दुखलं असेल, कोणासाठी तरी रागराग केला असेल, क्षमेचा अंतःकरण दे प्रभू. कारण प्रभू आम्ही तेच विचार तीच कृती घेऊन आम्ही पुढे नाही जाऊ शकत प्रभू. कारण ती सर्व आमच्या जीवनाला आमच्या कुटुंबाला अडखळणं म्हणून उभी राहतील. आम्हाला कळणार सुद्धा नाही की आमच्या जीवनाचं डिग्रेडेशन कसं व्हायला लागलं. प्रभू सहाय्य कर, आमचं ओढे पण दूर कर प्रभू. तुझ्या सहाय्याची, तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे प्रभू आम्हाला. तुझ्याशिवाय आम्ही या नवीन वर्षामध्ये पाऊल नाही टाकू शकत प्रभू. प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. यावेळेस तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋणासून सोडणे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवर्य देवा
पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. बसूया. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. सर्वांना सलाम.